बातमीकडे। मुंडे साहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच वारसदार घोषित केल्यानं वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाट्याला आलं अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली। तसंच फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत, नेहमीच बेरजेचं राजकारण करायचं अशी शिकवण वडिलांनी दिल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या। माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी होईल टाईट होईल असंच वागायचा प्रयत्न कर। त्यांनी सांगितलं कुणी तुकडे फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही। या महाराष्ट्रातल्या दीन दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं। त्यांच्या जीवनात काय होतं संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे। मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा अपयशाचा सामना करावा लागला, कारण वारशामध्ये संघर्षही आलाय, कारस्थाने आलेत, कट कारस्थाने आलेत, पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं कोणाही विषयी एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही। ते आपल्या सिस्टीम मध्ये ते विष येतं, आपल्या शरीरात येतं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं, आलिंगन देऊन त्याला प्रेमाने जवळ करायचं। मुंडे साहेबांचं जे संस्कार होते त्या संस्कारात वागण्याचा प्रयत्न करते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला। आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे, देशातला तर आहेच, पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो, याची नीव ठेवणारे, याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत, त्यातलं ठळक नाव, प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे। हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल। तर याच कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात, संघर्ष तसा त्यांना 5वीला पुजला, तसा आमच्या कुटुंबाला 5वीला पुजलेला आहेच। सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला। म्हणून आज आपण सर्वजण